नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना आज सर्वात महत्त्वाचा सब्जेक्ट आहे तो म्हणजे पाठीमागच्या 2020 पासून आजपर्यंत म्हणजे जवळपास गेल्या 6 वर्षामध्ये क्वालिफाईंग कट ऑफ किती राहिलेला आहे या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे. वास्तविक क्वालिफाईंग कट ऑफ म्हणजे किंवा क्रायटेरिया असं म्हणतो ते दरवर्षी बदलतो. वास्तविक आपल्या सर्वांना माहित आहे किंवा 10वी पर्यंत पास होण्यासाठी आपल्याला 35 मार्क लागतात किंवा मेडिकल सायन्सेससाठी 50% मार्क्स लागतात किंवा फार्मसीसाठी 40% लागतात, इंजिनिअरिंगसाठी 40% लागतात. तसं नीटमध्ये क्वालिफाय होण्यासाठी आपल्याला पर्सेंटाईल सिस्टमनुसार असते. वास्तविक पर्सेंटाईल म्हणजे काय, तर संपूर्ण नीटमध्ये परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, ऍक्च्युअली फॉर्म भरणाऱ्यांची नाही. यावर्षी फॉर्म भरणाऱ्यांची संख्या किती 22,79,000 आहे. तर ऍक्च्युअली प्रत्यक्षात परीक्षा देणाऱ्यांची संख्या समजा उदाहरणार्थ 22,50,000 असेल, तर सर्वात 50% वेळा म्हणजे 11,30,000 वा रँक ज्याला असेल मेरिट वाईज त्याला 50% दिलं जातं, म्हणजे 50% दिलं जातं आणि त्यानुसार मग वरती 100% पर्यंत आणि खाली तुम्हाला 0च्या खाली -पर्सेंटाईल पर्यंत, 0च्या खाली जात नाही, 1%च्या पुढेच जातं. तर असे पर्सेंटाईल आपल्याला पर्सेंटाईल सिस्टम मध्ये काम केलं जातं. म्हणजे संपूर्ण नीटसाठी परीक्षेला भारत देशातून आणि भारत देशाबाहेर नीटसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या याच्यामध्ये जो विद्यार्थी मेरिट वाईज निम्म्यावर 50% असेल त्याला तिथून सुरुवात होते. अशा पद्धतीनं 50% ओपन आणि ईडब्ल्यूएस साठी क्रायटेरिया आहे. त्यानंतर ओबीसी, एसबीसी, व्हीजे, एनटी, बीसीडी, एससी आणि एसटी आणि नव्याने सुरू झालेलं एससीबीसी म्हणजे मराठा आरक्षण, या सर्वांसाठी जो पर्सेंटाईल आहे तो 40% आहे. आता हा पर्सेंटाईल 2020 मध्ये ओपन साठी 147 होता नीट क्रायटेरिया आणि 113 ओबीसी एससी एसटी साठी होता. 2021 मध्ये तोच 138 108 राहिला. 2022 मध्ये 117 आणि 93 असा क्रायटेरिया राहिला. 2023 मध्ये 137 आणि 107 असा क्रायटेरिया राहिला. 2024 मध्ये 162 आणि 127 असा क्रायटेरिया राहिला आणि 2025 मध्ये 144 आणि 113 हा क्रायटेरिया आपल्याला ओपन ईडब्ल्यूएस साठी आणि ओबीसी एससी एसटी साठी राहिलेला आहे. 2026 मध्ये एक्सपेक्टेड क्रायटेरिया कसा राहील यावरती जर आपण विचार करायला गेलो तर 2025 मध्ये 144 हा कट ऑफ जास्त होता त्या कम्पॅरेटिव्हली. का तर हाय स्कोअर करणाऱ्या विद्यार्थ्यांची करण्यासारखा पेपर नव्हता, म्हणजे टफ होता, परंतु 150 ते 200 मार्क पडण्यासाठी पेपर टफ नव्हता. म्हणजे पेपरमध्ये प्रमाण कसं असतं त्याच्यामधले एक महत्वाचा टॉपिक सांगेल की तुम्हाला गेल्या वर्षी 2025 मध्ये 700 पैकी 600 पेक्षा जास्त स्कोर करण्यासाठी पेपर अवघड होता, परंतु 150 पेक्षा जास्त मार्क्स करण्यासाठी मात्र पेपर फार एवढाच अवघड नव्हता. त्यामुळे तो क्रायटेरिया जर आपण पाहायला गेलो तर 144 आणि 113 असा क्रायटेरिया राहिलेला आहे. आता 2026 मध्ये तो किती राहील, आता मी इथं दिलेला आहे तो 145 ते 150 आणि 120 ते 125 दिलेला आहे, परंतु हा एक एक्सपेक्टेड आहे, म्हणजे ते प्रेडिक्शन आहे. परंतु खऱ्या अर्थानं हे कशावरती डिपेंड राहील हे बघा. हा पेपर ओव्हरऑल जर सोपा असेल आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांना जर जास्त मार्क्स पडले तर हा क्रायटेरिया वरती जाऊ शकतो. 2024 मध्ये आपण काय पाहिलं बघा, 162 आणि 127 असा क्रायटेरिया आहे, तो सर्वात हायेस्ट आहे. का तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना खूप सारे मार्क्स मिळाले होते. तसं बघायला गेलं तर खरं पाहता 162 पण नव्हता 2024 मध्ये, 264 आणि 231 असा क्रायटेरिया होता. परंतु परत काही वेळा म्हणजे नंतर त्यामध्ये परत एकदा मार्कशीट आलं होतं, त्यावेळेस आपल्याला 162 आणि 127 असा क्रायटेरिया ओपन ईडब्ल्यूएस साठी आणि अदर कॅटेगरीसाठी राहिला. तोच आता 2026 मध्ये एक्सपेक्टेड क्रायटेरिया
हे जर खूप इझी पेपर म्हणत असाल तर तो 162च्या सर्वात हायेस्ट क्रायटेरिया बघा 162 आहे आणि सर्वात कमी 117 आहे. म्हणजे 117 म्हणजे 2022 मध्ये हा पेपर प्रत्येक म्हणजे कमी मार्क्स पडणाऱ्यांना सुद्धा अवघड होता. मी ठराविक अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा हा पेपर अवघड होता असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे एकंदरीत काय बघा, क्रायटेरिया आपल्याला किती येऊ शकेल तर 135 पासून 150 पर्यंत असा क्रायटेरिया राहू शकतो. खूप सारे विद्यार्थी आता मी पाहतोय तर बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना मार्क्स कमी पडलेले आहेत. त्यामुळं हा क्रायटेरिया 144 जो गेल्या वर्षी होता तोच राहील असं नाही, कदाचित तो कमी पण होऊ शकेल, 137 किंवा 40 पण येऊ शकेल किंवा 50 पर्यंत पण जाईल जर समजा जास्त स्कोर झाला. म्हणजे निम्मे विद्यार्थी इलिजिबल करायचे. म्हणजे ज्यांचा म्हणजे रँक जो आहे ऑल इंडिया रँक हा संपूर्ण बसलेल्या विद्यार्थ्यांच्या मध्ये 50%, त्याला 50% म्हणतात. म्हणजे समजा 22,50,000 विद्यार्थी बसले असतील तर 11,25,000व्या रँकला जो विद्यार्थी असेल त्याला 50% दिलं जातं आणि त्यानुसार कॅल्क्युलेशन केलं जातं. आता 40% म्हणजे काय की 40% विद्यार्थी त्याच्या पाठीमागे आहेत. 50% म्हणजे काय, 50% विद्यार्थी म्हणजे बसलेले विद्यार्थी माझ्या पाठीमागे आहेत. मला जर 90% असेल 90% असेल तर माझ्या पाठीमागे 90% विद्यार्थी आहेत, 10% पुढे विद्यार्थी आहेत. कधी कधी आपण बघतो की 99% म्हणतो. तर आता 22,50,000साठी 99% म्हणजे 99% किती होत आहे तर ऑल इंडिया रँक त्याचा 22,250 एवढा होते. आता तुम्ही मला 99% एवढं असतंय का, तो 1% विद्यार्थी त्याच्या पुढे आहेत आणि 99% विद्यार्थी त्याच्या पाठीमागे. म्हणजेच 22.5 लाख जर विद्यार्थी बसलेले असतील तर 22,500 विद्यार्थी पुढे आहेत, त्याचा रँक 22,500 आहे. तुमचा ज्यावेळेस ऑल इंडिया रँक दिला जातो त्याच्या पुढे पर्सेंटाईल पण दिलेलं असते. आता ज्यावेळेस तुमचं स्कोर कार्ड येईल त्यावेळेस फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे तिन्ही विषयांचा जर अभ्यास करायला गेला तर तुमचा स्कोर हा 180 पैकी बायोलॉजीमध्ये किती आहे आणि तुमचा पर्सेंटाईल पण किती आहे, म्हणजे तुमच्या बायोलॉजीमध्ये असणारे विद्यार्थी तुमच्या पुढे किती आहेत आणि मागे किती आहेत हे लक्षात येतं. कदाचित समजा 92% असेल तर 8% विद्यार्थी तुमच्या पुढे आहेत. मग 8% म्हणजे किती झाले तर 22 लाखामधले 8% बघा दरम्यान 2 लाख होतात. आता 92% तर तुम्हाला खूप वाटतात आणि ऑल इंडिया रँक तर आपल्याला 92 लाख दिसतो, म्हणजे हो 2 लाख दिसतो. एकंदरीत पर्सेंटाईल सिस्टम म्हणजे कशी असते, आता 600 समजा 500 मार्क पडलेत समजा आणि तुमचं पर्सेंटाईल जर समजा 95% असेल तर 95% म्हणजे किती तर 22,500चा 1% म्हणजे 1,25,000 दरम्यान 20-25,000 म्हणजे 22,500 एक म्हणजे 1,20,000 काय असेल ते. तर 95% विद्यार्थ्याला एमबीबीएस महाराष्ट्रात मिळणार आहे का देशात मिळणार आहे का, नाही. ऑल इंडिया रँक ज्या विद्यार्थ्यांना 90,000 आहे ओपन कॅटेगरीच्या त्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये मेरिटनुसार प्रायव्हेट कॉलेज किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे. तेच समजा 40 ते 45,000 ऑल इंडिया रँक आहे म्हणजे किती 98% झालं. मग 98%च्या खालच्या विद्यार्थ्यांना मिळणारच नाही. म्हणजे फक्त 2% रेशो हा असा आहे की ज्यांना फक्त ऍडमिशन मिळतं. म्हणजे नीटसाठी परीक्षेला बसणारे विद्यार्थी 100 असतील तर त्यातले 2च विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळणार आहे. आजचा जो सब्जेक्ट आहे तो म्हणजे 2026 मध्ये एक्सपेक्टेड क्वालिफाईंग क्रायटेरिया जो आहे तो ओपन आणि ईडब्ल्यूएस साठी 135 पासून 150 पर्यंत राहील आणि ओबीसी साठी 115 पासून 125 पर्यंत राहू शकणार आहे, ओबीसी आणि SC ST साठी. एकंदरीत हा व्हिडिओ तुम्हाला जो क्वालिफाईंग क्रायटेरियाचा आहे त्याला इलिजिबिलिटी क्रायटेरिया असं म्हणतो, ह्या संदर्भातला जो व्हिडिओ आपण डिटेल मांडण्याचा प्रयत्न केलाय. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. सर्वसाधारणपणे सर्व मित्र आणि मित्रांना मी एक सर्वात महत्वाचा टॉपिक या निमित्तानं सांगणार की महाराष्ट्रामध्ये सर्वात आघाडीचं बुकलेट आहे, आपण त्याला करिअर मेकिंग गायडन्स मेडिकल ऍडमिशन जे हँडबुक आम्ही बनवलेलं आहे. आता या बुकमध्ये जवळपास संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये असणारे जवळपास सगळे म्हणजे 42 गव्हर्नमेंट MBBS कॉलेजेस, प्रायव्हेट जवळपास 24 कॉलेजेस,
डीम्ड संपूर्ण भारत देशामध्ये 59 कॉलेजेस आहेत MBBS चे. BDS चे सुद्धा भारत देशात असणारे 9 कॉलेजेस, BDS चे गव्हर्नमेंटचे 5 कॉलेजेस, प्रायव्हेट असणारे 25 कॉलेजेस, BMS चे 22 गव्हर्नमेंट BMS कॉलेजेस, 118 प्रायव्हेट BMS चे कॉलेजेस, त्याचबरोबर तेलंगणामध्ये असणारे 18 कॉलेज. ह्या सर्वांचा तिन्ही राऊंडचा कट ऑफ, कॅटेगरी वाईज कट ऑफ, त्याचबरोबर डॉक्युमेंटेशन, त्याचबरोबर तुम्हाला संपूर्ण डिटेल गोष्टी याच्यामध्ये आपल्याला मिळणार आहेत. प्रत्येक राऊंड 1, 2, 3 तुझा SML किती होता, तुला रँक किती गेल्या वेळेस होता आणि ऑल इंडिया रँक किती होता, तुमच्या कॉलेजचं नाव, त्याचबरोबर कॉलेजला त्या ठिकाणी स्थापना कधी झाली, त्याची फीज किती आहे, हे गव्हर्नमेंट आहे का प्रायव्हेट आहे, त्याचा फोन नंबर, त्याचा प्रत्यक्षात ऍड्रेस, हॉस्टेल आहे किंवा नाही, त्याचबरोबर त्या कॉलेजचा कोड कोणता आहे, त्याच्यामध्ये जो काही सीटची किती सीट्स आहेत हे सुद्धा यामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर ओपनचा SML त्यांचा किती, त्याचबरोबर त्याचे मार्क्स किती, राऊंड 1, 2, 3 स्टेट वेकन्सी राऊंड मध्ये, PWD ओपनला, EWS, SCBC, OBC, SC, ST, FIJE, NT 1, 2, 3 या सर्वांचा डिटेल्स, त्याचबरोबर ऑल इंडिया कोटामध्ये सुद्धा त्या कॉलेजला 15% मध्ये किती 5 रँकला 5 कॅटेगरीला किती मार्क, हे सगळं डिटेल्स याच्यामध्ये दिले. त्यानंतर शेवटी 6 कॉलेजेस जे आहेत ना आपले, ज्याला आपण BVSCN म्हणतो, म्हणजे ॲनिमल हजबंडरी म्हणतो, त्याची प्रवेश प्रक्रिया कशी असते आणि त्याचे कट ऑफ सुद्धा याच्यामध्ये आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर BHMS कॉलेजची टोटल लिस्ट आहे, फिजिओथेरपी कॉलेजची टोटल लिस्ट आहे, DDS डीम्ड कॉलेजेस, BMS डीम्ड कॉलेजेस, त्याचबरोबर तेलंगणामध्ये संपूर्ण कॉलेजेसची यादी, त्याचबरोबर त्यांचे तिन्ही कॉलेजचे रँक, त्यांचे ऑल इंडिया रँक, तिन्ही कट ऑफ, तिन्ही राऊंडचे कट ऑफ, कर्नाटकचा तिन्ही राऊंडचे कट ऑफ, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार या सर्वांचा इत्थंभूत लेखाजोखा आम्ही ह्याच्यामध्ये मांडलाय. त्याचबरोबर तुम्ही सुविधा आम्ही काय करतो, मॅनेजमेंट कोटा, त्याचबरोबर ह्याच्यामध्ये तुम्हाला NRI डॉक्युमेंट्स बद्दल गायडन्स करतो मॅनेजमेंट मधून किंवा तेलंगणामध्ये असणाऱ्या कॅटेगरी C, कॅटेगरी B मधून, हे सर्व इत्थंभूत डिटेल्स माहिती दिली. ह्याच्यामध्ये जनरल हे वापर करत असताना ह्याच्यामध्ये सुरुवातीला आम्ही प्रस्तावना वगैरे झाल्यानंतर एक अनुक्रमणिका दिली आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला सर्व गोष्टी दिल्यात की ऍडमिशन प्रोसेस मध्ये लक्षात ठेवायच्या कोणत्या बाबी आहेत, पर्सेंटाईल सिस्टम मध्ये इलिजिबिलिटी कशी ठरवली जाते याच्याबद्दलची माहिती डिटेल दिली आहे. नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेटच्या बाबतीमध्ये सगळी माहिती मराठीमध्ये दिलेली आहे आम्ही. EWS असेल, PWD आरक्षण, डिफेन्स 1, 2, 3, MKB किंवा कॉलेजच्या फीस बद्दलच्या सगळ्याच्या डिटेल्स माहिती, त्यामुळे 15% MBBS ऑल इंडिया कोटा BDS संदर्भातली माहिती असेल, डीम्ड बद्दल कॉलेजची माहिती, 15% MBBS BDSच्या प्रायव्हेट कॉलेज बद्दल, कट ऑफ म्हणजे काय, कट ऑफ कसे ठरवले जातात या संदर्भात, त्याचबरोबर डीम्ड युनिव्हर्सिटीच्या संदर्भात BMS आणि BHMS बद्दलची संपूर्ण इत्थंभूत माहिती, त्याची प्रोसेस कशी असते, हे महाराष्ट्र राज्यामधल्या 15% ऑल इंडिया कोटाच्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये कसं ऍडमिशन होतं या संदर्भातली माहिती, रिटेन्शन फॉर्मच्या संदर्भातले डिटेल आणि तो कधी भरायला पाहिजे, हे सगळं याच्यामध्ये आम्ही दिलेलं आहे की हे बुक तुम्ही वापरलं तर तुम्हाला 100% कसल्याही प्रकारची गोष्ट लागणार नाही. आता ह्याच्यासाठी आम्ही कॉस्ट किती ठेवले, 450. बऱ्याच वेळा सर्व बुक मध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला येत नाही, परंतु काही वेळा मात्र यामध्ये बुकमध्ये आम्ही तुम्हाला सर्व गोष्टी एकत्रित देण्याचा प्रयत्न केला. हे बुक तुम्हाला हँडबुक वापरण्यासाठी फार उपयोगाचं आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे गेल्या वर्षीच, आता समजा ह्या वर्षी जर पाहायला गेलं तर गेल्या वर्षीचं पण आमच्याकडे बुकलेट आहे, ह्याची मात्र 450 किंमत आहे, पण आम्ही 250 रुपयाला देतो. हे दोन्ही बुक तुम्हाला आम्ही 700 रुपयाला देतो. तर याच्यामध्ये ह्याचा काय उपयोग होणार आहे, समजा हे 2024चा टोटल कट ऑफ, हे आता 2025 आहे, म्हणजे 2025 मधले सगळं आपल्याला 26 साठी उपयोग आहे, हे 2024 मधलं सगळे कट ऑफ आहे ते 25 ला उपयोग होतं. पण आता पेपर सोपा असल्यामुळे 2025चे बुकलेट सुद्धा आपल्याकडे 100 शिल्लक आहेत, ते सुद्धा तुम्हाला आम्ही देऊ की जेणेकरून तुम्हाला प्रत्यक्षात त्या गोष्टी येण्याचा प्रयत्न होईल. एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना ह्या बुकच्या बाबतीमध्ये सांगितलं. आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राम मध्ये सुद्धा तुम्ही येऊ शकता. जर समजा तुम्ही पेड काउन्सिलिंग मध्ये येणार असाल तर आपल्या जे दिलेलं जे सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आहे ना, त्याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता. मी तुम्हाला 100% A पासून Z पर्यंत सगळ्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करू. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.